निर्णय आहे। तसंच मला शुभेच्छा देणाऱ्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास तपासावा असा टोलाही आढळराव पाटलांनी कोल्हेंना लगावला। एक खाजगी कंपनी आहे, संसद रत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही, सरकारशी संबंधित नाही, कशाशी संबंधित नाही। खाजगी कंपनी 10 बाय 10च्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात। आणि मग असा संसद रत्न टेऱ्याबडून प्रचार चालू आहे। 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर। आज काय मी पक्ष बदलून बेडोकोडी मारलेली नाही आहे। महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे। दोनच पक्ष, राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण, याच्यापेक्षा माझ्या बेडोकुडे झालेलं नाही। माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले। सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहिले। माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे, त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा। कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये। बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा 4 पट वेळा मी भाषणं केलेली आहेत। मला अर्थात कशी डायलॉगबाजी फेकता येत नाही, फेकाफेकी करता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, तो 40 लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ती बैलगाडा केस जिंकून आणली। आढळराव पाटील यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे आधीचे कट्टर विरोधक दिलीप मोहिते पाटलांनी त्यांना इशारा दिलेला आहे। आढळराव पाटलांचं काम केल्याशिवाय राहणार नाही, मात्र गैरविश्वास दाखवला तर स्वतःचं नाव सांगणार नाही असं वक्तव्य दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटलांना उद्देशून केलं। आढळराव पाटलांना मी एवढंच सांगतो की मागं दादांनी आम्हाला सांगितलं अमोल कोल्हेंचं काम करण्याचं दिवाची रात्र केली। सगळ्यापर्यंत तुम्ही थोडा विश्वास आमच्यावर ठेवा, आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो। पण गैरविश्वास दाखवला तर माझं नाव दिलीप मोहिते एवढंच तेही तुम्हाला सांगतो। माझे खऱ्या अर्थानं जवळचे मित्र दिलीपरावजी वळसे पाटील, दिलीपरावजी मोहिते पाटील, तसं माझं त्यांचं काही मतभेद असण्याचं काही कारण नाही। खरं म्हणजे राजकारण करत असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांडं लागतंच, पण राजकारणाची समीकरणं बदलल्यानंतर सगळं काय विसरून आपण एक दिलानं नवीन समीकरणाशी जुळून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो।